लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे त्यांना तातडीने अटक करण्याबाबत व फिर्यादींच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रथमेश गीते, राहुल दराडे, बाळासाहेब कोकणे, संजय गोसावी, वैभव ठाकरे, दिलीप मोरे, मसूद जिलानी, आकाश धोत्रे यांच्यासह जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणीही अनेकांकडून करण्यात आली। सगळे धावत आले, ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही। तर आम्ही ते घाबरून गेलो। 3 महिन्याच्या पोरी दरवाजातच होती, तिला सुद्धा लात मारून त्याने निघाली। तिला जर मी उचललं नसतं ती पोरगी सुद्धा आज नसती। भाऊ माझा आज एवढा गंभीर आहे, हात पाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही। त्यांना रक्ताच्या धारी लावल्या, चाकू खूप बसला, रोड होता। तर उद्धव बाबाचं चाललं होतं किती बी येऊ द्या, पण धोत्रे परिवाराला संपवायचं म्हणजे संपवायचंच। त्यांना अटॅक करा, आमची हीच विनंती आहे। लहान लहान पोरांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी मी रिक्षातून उतरले नाक्यावर, म्हणे बायांना सुद्धा सोडणार नाही असं उद्धव बाबा बोलला। तिथंच उभा होता। असे ते खुलेआम फिरतय, मग आम्ही कसं काय घरी जाऊ शकते? मी सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांना सांगायचे काय की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे। त्यामुळे आज आम्ही संपूर्ण धोत्रे परिवार त्यांच्यासोबत ज्यांचा हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज CP साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी शहरातले प्रमुख पदाधिकारी आमच्यासोबत आहे। CP साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे, सांगितलं आहे की आम्ही 2 दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वागत होते त्यांच्या सत्ताधाऱ्यांचे, पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की कुठल्या प्रकारे ही गुन्हेगारी चाललेली, लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारची सूट न द्यावी, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच मी सांगतो। आकाश राजू धोत्रे, माझा लहान भाऊ राहुल धोत्रे एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा आज उद्धव निमसे पूर्ण बाहेर फिरतोय, त्याला अटक झाली पाहिजे। या कारणे आम्ही CP साहेबांना भेटलोय। आम्ही आज त्यांच्या निमसेंच्या धाकांमुळे दहशीमध्ये जगतोय, तर आम्हाला प्रोटेक्शनची बी आम्ही CP साहेबांना मागणी केलेली आहे, कारण की आम्ही अजून घरी जात नाही, आम्ही हॉस्पिटललाच झोपतोय। एवढंच मागणी आहे का आमचं CP साहेबांनी सहकार्य करावं। नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे। BJPच्या लोकांना ज्या त्यांच्या मागे जी सत्तेची शक्ती उभी राहिली त्याच्यामुळे त्यांची ही गुन्हेगारी नाशिक शहरात फोफवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील, जीवानीशी मारायचा प्रयत्न करत असतील, त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील, एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील, 3 वर्षाच्या बाळाचं हातात बाळा असलेल्या बाईला धक्केबुक्के करत असतील, तर हे नाशिक शहर चाललंय कुठे? ही गुन्हेगारी संपणार कधी? हा आमच्या पक्षातर्फे हा सवाल आहे। जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे की BJPचे लोक अक्षरशः जी धुळधाण लावली यांनी या शहराची, अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच। आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व कुसाळकर कुटुंबीय यांच्या मागे तन मन धनाने उभे राहणार आहे आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे। जर समजा त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही CP ऑफिस इथे साखळी उपोषण 2 दिवसात, जर उद्धव निमसेला अटक झाली नाही तर CP ऑफिस इथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही CP ऑफिसवर ठिय्या आंदोलन करू। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।